नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महानगरपालिकेच्या 12 ठिकाणच्या निवडणुका पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात आहेत। या निवडणुका होतील की नाही हा नंतरचा मुद्दा, पण किमान त्या वेळेवर होण्याच्यासाठी जी काही प्रक्रिया राबवायची असते त्यासाठी राजकीय पातळीवर डावपेच आखले जात आहेत। आत्ताच्या घडीला मविया सरकारनं या येऊ घातलेल्या 2022च्या फेब्रुवारी महिन्यातल्या 12 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये बहुसदस्यीय प्रभाग असतील असं ठरवलं आणि त्यातून मुंबईला वगळून टाकलं। मुंबईसाठीचा नियम वेगळा असेल असंही सांगितलं गेलं। खरं तर कोरोनाच्या अनुषंगानं नियोजन करण्याच्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग चांगले असा एक तर्क देण्यात आलाय। राज्यात या आधी सुद्धा बहुसदस्यीय प्रभागांच्या अंतर्गत निवडणुका झालेल्या आहेत। या वेळेला दिलेला तर्क म्हणजे थोडासा प्रश्न आणि विचार करायला लावणारा विषय आहे। जे नियम कोरोनाच्या संदर्भातले आहेत, जे नियोजन कोरोनाच्या संदर्भातलं आहे, ते जर बहुसदस्यीय प्रभाग करून यशस्वीरित्या अंमलबजावणीसाठी उपयोगात आणता येत असेल तर मग मुंबईसाठी तो नियम लागू का नाही। दुसरा मुद्दा की बहुसदस्यीय प्रभागांमध्ये आता महानगरपालिकेमध्ये 3 सदस्यांचा प्रभाग असेल। आतापर्यंतचा बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा अनुभव असा आहे की तिथे प्रभाग मोठा होतो आणि कुणीच कुणाचा वाली नसतो। आपला आपला मतदारसंघ आपल्या आपल्या भागापुरता विचार करत पुन्हा एकदा निवडून आलेले नगरसेवक हे त्याच भागापुरते राहतात ज्या भागापुरते ते एवी तेवी एक सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये राहिले असते। अर्थात मोठा प्रभाग पैशाचा आणि धनशक्तीचा त्याचबरोबर मनगटशाहीचा वापर तुलनेने कमी असा दावा करत अधिक लोकांना संधी या नावाखाली बहुसदस्यीय प्रभाग रचनेचीच पाठराखण कायम केली जाते। भारतीय जनता पार्टीच्या साठी बहुसदस्यीय प्रभाग रचना फायद्याची आहे असं सांगत या वेळेला काँग्रेस अंतर्गत बहुसदस्यीय प्रभाग रचनेला विरोध केला जातोय। एका बाजूला ही बहुसदस्यीय प्रभाग रचना प्रत्यक्षात आणली जात असताना काँग्रेसचे नक्की आक्षेप काय आहेत? काँग्रेसला जर समजा बहुसदस्यीय प्रभाग रचना नको असेल तर मवियामध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचनेसाठी कोण आग्रही आहे? आणि अख्खा महाराष्ट्र बाजूला गेला, फक्त आणि फक्त मुंबईचा विचार करणाऱ्या शिवसेनेचा हट्ट हा एक सदस्यीय प्रभाग रचनेपुरता पूर्ण होत असेल तर बाकी राज्याच्या विषयी या पक्षाला काही चिंता आहे की नाही? या आणि अशा विविध प्रश्नांसह आजची लक्षवेधीची चर्चा बहुसदस्यीय प्रभाग का नकोत। बहुसदस्यीय प्रभाग रचना का नको या संदर्भातल्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसच्याकडून अर्थात मवियाचं प्रतिनिधित्व करतात संदेश सिंगलकर, प्रदेश सचिव आहेत, प्रवक्ता या नात्याने या चर्चेत आहेत। आपल्या सोबत किशोर शितोळे आहेत, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी। आपल्या सोबत संजनाजी घाडी आहेत, प्रवक्ता आहेत शिवसेनेच्या, आणि रुपाली पाटील आहेत मनसेच्या प्रतिनिधी। पहिला प्रश्न संदेशजी आपल्याला आहे, बहुसदस्यीय प्रभाग हे येत्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये असतील असं राज्य सरकारच्याकडून सांगण्यात आलं। आता अनीस अहमद हे विदर्भातले काँग्रेसचे बडे नेते, माजी मंत्री, त्यांनी पत्र लिहून याचा विरोध केला। मुद्दा असा उपस्थित होतो की बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय काही अचानक झालेला नाही, तो होणार आहे हे माहिती होतं। मग अनीस अहमद यांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे का? अनीस अहमद वारंवार पक्षाला सांगत होते की बहुसदस्यीय प्रभाग रचना होऊ देऊ नका, तरीही त्यांचं पक्षानं ऐकलं नाही। काँग्रेसचं नक्की काय चुकलं, काय घडलंय, काय बिघडलंय? काय मी सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की अनीस अहमद हे माजी मंत्री आहेत आणि त्यांनी काय पत्र लिहिलं ते मला माझ्या वाचण्यात अजून आलेलं नाहीये, त्यामुळे पण आम्ही चर्चेमध्ये तो तपशील आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे, तो पोहोचला असेल किमान। त्यांनी बहुसदस्यीय प्रभाग रचनेला विरोध केलेला आहे आणि इतकंच नाही तर नाना पटोले सुद्धा यासाठी तयार नाहीयेत अशा प्रकारची सूत्रांकडून माहिती येते। हे सगळं काँग्रेसला आत्ताच करावंसं वाटतंय
बहुसदस्यीय प्रभाग रचनेवर काँग्रेसचे आक्षेप काय आहेत? संदेशजी. कसं आहे की आपण बहुसदस्यीय प्रभाग पद्धती जो आपण बोलतो, आता करोनाच्या काळामध्ये अनेक समस्याला आपल्याला समोर जावं लागलं. म्हणजे नागरिकांच्या समस्या काय, प्रशासनाच्या समस्या काय आहे, हे आता आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये बरंच काही आपल्याला शिकायला मिळालेलं आहे. म्हणजे आता जे प्रभाग पद्धती आता होती, त्या प्रभाग पद्धतीमध्ये किती अडचणी आल्या किंवा त्याच्यातून त्या महानगरपालिकांमध्ये काही कामं सोयीस्कर होऊ शकले, आपण त्याचा अभ्यास केलेला आहे. महाविकास आघाडीने त्याचा अभ्यास केला. त्या अभ्यासाच्या निष्कर्षावर त्यांनी काही निर्णयापर्यंत ते पोहोचलेले आहे. आता आपण आपलं निरीक्षण सांगा. तुमचा विरोध कोणत्या मुद्द्यावर आहे त्यावर या पटकन, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. काँग्रेस पक्षाच्या बाबतीत मी बोलायचं झालं तर काँग्रेस पक्ष हा संपूर्णतः लोकशाही पद्धतीवर चालणारा पक्ष आहे. बरं. त्यामुळे आमचा 100% विश्वास लोकशाहीवर आहे आणि लोकशाहीमध्ये संपूर्ण प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो. आता तुम्हाला कदाचित मी फक्त आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेजींचं नाव घेतलं, मी त्याच्यावरच येतोय की नाना पटोलेजी संपूर्ण महाराष्ट्राभर आता दौरे करतात आहेत. अक्षरशः पायाला भिंगरी लावून ते प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात जात आहे. काल बैठक झाली टिळक भवनला. कालची ही पहिलीच बैठक होती पदाधिकाऱ्यांची. हा निर्णय झाल्याच्या नंतरची पहिलीच बैठक किंवा महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे जेवढे नवनियुक्त सदस्य आलेत, नवीन सदस्य नियुक्त झाले, त्यांची ही पहिली बैठक होती. तर त्या बैठकीमध्ये सर्वांनी असं सुचवलं की जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाचा हा निर्णय रिवोक होऊ शकतो का, कारण की सगळे ते प्रतिनिधित्व जे होतं संपूर्ण महाराष्ट्राचं होतं. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आले होते. तर तिथल्या लोकांची जनभावना काय आहे, तिथल्या कार्यकर्त्यांची जनभावना काय आहे, तिथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं कसं आहे किंवा त्यांच्या महानगरपालिकेमध्ये त्यांना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं, अशा पद्धतीचं त्यांनी काल तिथे विचार मांडलेले आहेत. हे विचार मांडलेले आहेत आणि त्या विचार मांडण्यातून असं लक्षात आलं की आता जो उर्वरित महाराष्ट्रासाठी 3 सदस्यीय जी महानगरपालिका प्रभाग पद्धती झालेली आहे ती नको आहे. त्याच्याऐवजी आम्हाला 2 सदस्यीय प्रभाग पद्धती असायला हवी. अच्छा, म्हणजे थोडक्यात काय, तर ही बहुसदस्यीय प्रभाग पद्धती नको, अशी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती हवी. आपल्यासोबत मनसेचेही प्रतिनिधी आहेत. मनसेचा नक्की आक्षेप बहुसदस्यीय प्रभाग समितीला सरसकट आहे का, त्यात सुद्धा त्यांना 2 सदस्यीय हवेत, 3 सदस्यीय नकोय, 3 सदस्यीय हवेत, 4 सदस्यीय नकोयत? नक्की मनसेचा आक्षेप काय? तुम्हाला एकच उमेदवार एका ठिकाणून विजयी व्हावा असं वाटतं का? आपण आपला माईक बंद केलाय वाटतं, रुपालीताई. हा, सॉरी जी. सगळ्यात प्रथम एक लक्षात घ्या की कायदा हा एकमत देण्याचाच आहे, परंतु संविधानामध्ये ही कायद्याची तरतूद असताना सुद्धा राजकारणामध्ये गलिच्छ राजकारण कशा पद्धतीने चालतं हे आपण पाहतोय. 2चा प्रभाग जरी झाला तरी लक्षात घ्या 2च्या प्रभागामध्ये मी नगरसेविका म्हणून राहिलेली आहे. काम कोणत्याही पद्धतीत होत नाही. त्याच्यामुळे 2 जे कोण नगरसेवक आहेत ते वेगवेगळ्या पक्षाचे येतात. खऱ्या वास्तविक पाहता आपल्या प्रभागाचा, आपल्या नागरिकांना जो काही न्याय द्यायचा असतो किंवा जी कामं करायची असतात, जो प्रभागाचा खऱ्या अर्थाने तिथल्या ज्या सुविधा देण्याची गरज असते, नैतिक सुविधा देण्याची आपल्याला गरज असते, तो कोणताही प्रकार तिथं होत नाही. आता मागच्या सरकारने 4चा प्रभाग केला, त्यांनी सुद्धा फक्त बहुमत कसं येईल. लक्षात घ्या, इथं जे सांगितलं जातं की पैशाचा वापर कमी होईल, गुंडागिरी कमी होईल, पण ती तुम्ही जर समाजातली गुंडागिरी कमी करत असाल तर राजकारणातली गुंडागिरी तुमची चालूच आहे ना. आज तुम्ही 4 वरनं परत 3चा आणलेला आहे. खरं वास्तविक पाहता एक वॉर्डाचाच रचना होणं गरजेचं आहे. अगदी आपण आपलं म्हणणं मांडत असताना हा सुद्धा अनुभव स्वतःचा सांगा की तुम्ही जेव्हा बहुसदस्यीय प्रभाग रचनेतून निवडणूक लढवली, निवडणूक जिंकलीत, त्यावेळेला नंतर काय अडचणी आल्या तुम्हाला? मी जेव्हा 2च्या प्रभागात प्रभाग 50 मधनं निवडून आले तेव्हा माझ्या बरोबर जो दुसरा नगरसेवक होता, म्हणजे मी मनसेची आणि दुसरा भाजपचा, अजिबात काम करून दिलं जात नाही. एखादा मी प्रोजेक्ट टाकले की त्याला ते विरोध करणार, मग तुला बजेट जास्त आले पण तू ते वॉर्डात खर्च करणार, मग माझं काय, अनेक अडचणी येतात. नेते तर थोडक्यात तुम्हाला असं सांगायचंय की 2 नेत्यांचा एका प्रभागावर दावा असेल
आणि दोघा नेत्यांचा जर परस्परांमध्ये समन्वय नसेल तर त्या विभागाचा विकास खुंटला जाऊ शकतो. आपल्यासोबत संजना घाडी आहेत. संजना घाडी, मी आपल्यापर्यंत येतो. मुंबईचा विषय निश्चित आपल्याला पुढे न्यायचा आहे, पण तत्पूर्वी एकदा भारतीय जनता पार्टीच्या प्रतिनिधींनाही बोलतं करायचंय. आपल्यासोबत किशोर शितोळे आहेत. किशोर शितोळे, आपण आपल्या मोबाईलच्या ऍडजस्टमेंट मध्ये वेळ घेणार आहात असं दिसतंय मला. आपल्याकडून फ्रेम सेट होत नाहीये. आपण संजना घाडी यांना विचारूयात. संजनाजी, सगळे नियम एका बाजूला, मुंबई महानगरपालिका एका बाजूला, असं का असतं दरवेळेला? प्राप्त परिस्थितीमध्ये जर राज्यासाठी तुम्ही बहुसदस्यीय प्रभाग चांगला म्हणत असाल तर मुंबई महापालिकेसाठी बहुसदस्यीय प्रभाग का चांगला नसतो? असं आहे, तुम्हीच उत्तर मगाशी दिलेलं आहे प्रस्तावनेमध्ये तुमच्या काढायचे. यापूर्वी 2001 पासून, म्हणजे 1997 पासून मेयरिंग काउन्सिल सुरू झालं होतं, ते रद्द झालं. त्याच्यानंतर 2001 पासून अशा बहुसदस्यीय प्रभाग रचना आली, काही काळाने रद्द झाली, पुन्हा आली. पण या सगळ्यात मुंबई ही कायम एक सदस्यीय प्रभाग रचना राहिलेली आहे. मुंबई एक मोठं शहर आहे, औद्योगिक शहर आहे, तिथे ही रचना याच पद्धतीने राहिलेली आहे. म्हणून मुंबई वगळून बाहेर ज्या पद्धतीने बहुसदस्यीय रचना त्या ठिकाणी होती यापूर्वीच्या काळात, याचा विचार करून ती पुन्हा केली गेली असावी. नाही, पण इतकं सोपं उत्तर तर असू शकत नाही. आत्ताच्या घडीला जी प्रेस नोट निघाली आहे, प्रसिद्धी पत्रक निघालंय, ते काय सांगतं एकदा तेही वाचून दाखवतो. कोविड-19 दरम्यान निर्माण झालेली आरोग्यविषयक परिस्थिती हाताळण्यासाठी निदर्शनास आलेल्या बाबी तसेच लोकप्रतिनिधींनी निर्देशित केलेली वस्तुस्थिती यामुळे नागरी क्षेत्रातील प्रश्नांचे निराकरण, जबाबदारीचे निर्वहन हे प्रभागात सामूहिक प्रतिनिधित्वामुळे अर्थात बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे अधिक उचित पद्धतीने होऊ शकते, असा तर्क दिलाय. मग हे सगळं मुंबईत एकसदस्यीय प्रभाग रचना असेल तर करता येणार नाही, हा त्याचा अर्थ होऊ शकतो? संजनाजी, मुंबईमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम चालू आहे. अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी बघतोय. कोविडच्या काळात देखील चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. म्हणून मला वाटतं जिथे हे कधीच नव्हतं, तुम्ही आता चर्चा करताय याच्यामध्ये जे निकष निघतायत की द्विसदस्यीय का नको, रुपालीताईंनी या ठिकाणी सांगितले किंवा काँग्रेसचे आमचे प्रतिनिधी बोलतायत, तर याविषयी चर्चा होण्यापेक्षा मुंबई ही कायम एक सदस्यीय राहिलेली आहे. मुंबई ज्या पद्धतीने मुंबईची रचना आहे, एकंदरीत तिथली लोकसंख्या आहे, त्या पद्धतीने तिची प्रभाग रचना ही एकसदस्यीय असणं योग्य आहे मला वाटतं, आणि ती त्या ठिकाणी राहिलेली आहे. बरं, आपण असं म्हणता आहात की मुंबई कायम एकसदस्यीय राहिली. मी रुपालीताई आपल्याला संधी देतो. एक छोटासा तपशील इथे मांडावा लागेल. तो आहे की एकसदस्यीय प्रभाग रचनेतच आपण जिंकू शकतो असं शिवसेनेला वाटत असल्यानं एकसदस्यीय ती रचना राहिली, हे स्वीकार कराल संजनाताई? मला वाटतं जर असं असतं एकसदस्यीय राहावं तर महाराष्ट्रामध्ये बाकीच्या ठिकाणी कदाचित तेच नियम लावला गेला असता आणि तो लावणं सोयीस्कर ठरलं असतं. मागच्या काही काळातलं आम्ही पण ज्या वेळेला बघतोय त्यावेळेला एकसदस्यीय आमच्याही उपयोगाची झाली असती कदाचित. पण ज्या वेळेला आपण समूह महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष काम करतोय एकत्र, त्यावेळेला त्यांची जी मतमतांतर आहे त्याचा विचार करून हा निर्णय घेतलेला असावा किंवा बदलला गेला असावा. ठीक आहे, मग यावर आता एक पटकन प्रतिक्रिया आपल्या सोबत असलेल्या 2 राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची. आधी रुपालीताई पाटील बोलतील आणि त्यानंतर काँग्रेसचे संदेशजी सिंगलकर. रुपालीताई, आपण आपलं म्हणणं सुरू करा, 30 सेकंद आहेत आपल्यासाठी. सांगायचंय की मुंबई ही महाराष्ट्राच्या बाहेर आहे का, की मुंबईला एक कायदा आणि इतर व महानगरपालिकेला तुम्ही वेगळा कायदा देताय? आणि डेफिनेटली शिवसेनेला माहिती आहे की 1च्या वॉर्डमध्ये आपल्याला घळघळीत यश मिळेल, हा त्यांना कुठेतरी विश्वास आहे. म्हणून दरवेळी तुम्ही मुंबईला बाजूला ठेवणार आणि इतर मध्ये जर तीनचा प्रभाग करणार असाल तर हा इतरांवर होणारा अन्याय ना. आणि कायदा हा सगळ्यांना समान आहे. एक सदस्य तुम्ही सगळीकडेच लागू केलं पाहिजे. आता तर तुम्ही सरकार आहात, मुख्यमंत्री आहात, मग तुम्ही असं कायद्याचं कसं काय तुल्यमापन करता की मुंबईला एक कायदा आणि इतरांना एक कायदा? हा कुठेतरी हा महाराष्ट्रावर होणारा अन्याय. आधी ज्यांनी केला म्हणून त्यावेळी तुम्ही ओरडत होता, मग तुम्ही सत्तेवर येऊन तुम्ही काय करताय? तुम्ही तेच करताय ना. रुपाली पाटील, आपल्या प्रश्नाला उत्तर घेऊयात. रुपाली पाटील, संजना घाडी लगेच उत्तर देतील की मुंबईला वेगळ्या प्रकारची वागणूक ही राजकीय हेतून दिली जाते का? मनसेचा सवाल आहे हा. संजनाताई, मी या गोष्टीचं समर्थन अजिबात करणार नाही. मला वाटतं मुंबईची कोविडच्या परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आपण सांगतोय तर मुंबईची प्रभाग रचना ही एक सदस्यीय प्रभाग रचना कायम आहे, पूर्वीपासून आलेली. त्या पद्धतीने ठेवून मला वाटतं
इथे जास्त कुठले बदल न करता अधिक सहजपणे हे काम व्हावं, ही निवडणूक व्हावी या दृष्टीने ही केलेली गोष्ट आहे. किंबहुना मागच्या पूर्ण 2001 पासून आतापर्यंतच्या काळात मुंबई सारख्या ठिकाणाला किंवा एवढ्या मोठ्या शहराला कोणीही हात घातलेला नाही आणि तिथे एक सदस्यीय प्रभाग रचना म्हणूनच काम होत आहे. अगदी आपण आता जरी त्यावेळेला सांगत असाल तरी शिवसेने- त्यामागच्या राजकीय खेळींनाही विसरता कामा नये. आपल्या सोबत किशोर शितोळे बराच वेळ झाले जोडले गेलेले आहेत. किशोरजी, आपली फ्रेम सातत्याने हलत असल्यानं मी प्रश्न घेऊन आपल्यापर्यंत येऊ शकत नव्हतो. आता आपण ज्या पद्धतीनं फ्रेम सेट केली आहे कृपया ती तशीच ठेवा. माझा आवाज आणि आतापर्यंतची चर्चा आपल्यापर्यंत पोहोचली असेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही मनसेचे, शिवसेनेचे, काँग्रेसचे तर्क ऐकले. तुम्ही स्वतः बहुसदस्यीय प्रभाग रचनेचे समर्थक आहात. भाजपचं सरकार होतं त्यावेळेला बहुसदस्यीय प्रभाग रचना होती. मुंबईत मात्र एक सदस्यीय प्रभाग रचनाच ठेवली होती. आत्ताच्या घडीला महानगरपालिकांमध्ये तुमची भूमिका काय आहे? आता 3 सदस्यीय प्रभाग असणार आहेत. अगदी प्रसादजी, फडणवीस सरकारने 3 सदस्यीय प्रभाग रचनेची निर्णय केलेला होता आणि आपण पाहिलं की 2 दिवसांपूर्वी जी 22 तारखेला बैठक झाली महाविकास आघाडीची आणि त्याच्यामध्ये यांनी जो निर्णय केलेला आहे तर या निर्णयामध्ये अजितदादांना पिंपरी चिंचवडसाठी हा द्वीप सदस्यीय पद्धत हवी होती, पण शिवसेनेला, राष्ट्रवादीला हबाळा द्यायचा होता. अजितदादांना शह देण्यासाठी म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी हा निर्णय केलेला आहे. म्हणजे आणि या तुमचं म्हणणं सगळ्याची- असं आहे की अजितदादांना द्विसदस्यीय पिंपरी चिंचवडमध्ये हवं होतं, ते दिलेलं नाही. दिलेलं नाही आणि ओबीसीचं आरक्षण रद्द झालेलं आहे. त्या ओबीसीचं आरक्षण, त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे आणि याचा निर्णय करायला यांना वेळ लागणार आहे. तोपर्यंत वेळ घालवण्यासाठी हा बहुसदस्यीय पद्धतीचा, प्रभाग पद्धतीचा या महाविकास आघाडीने तोही मतांतर करून निर्णय केलेला नाही, आहे. पण मग किशोरजी एक छोटा प्रश्न असा, तुमच्या लेखी मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना हवे असलेला निर्णय होऊ दिला नाही, मग मुंबईत एक सदस्यीयच प्रभाग रचना राहील हा निर्णय कसा काय अजितदादांनी होऊ दिला? अजितदादांचं आणि बाळासाहेब महसूल मंत्र्यांचं तिथे हा विषय होता की द्विसदस्यीय पद्धत करावी, पण त्यांचं त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही चालू शकलं नाही. एकनाथ शिंदे साहेब आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साहेब यांना 4 सदस्यीय पद्धत पाहिजे होती, पण यामध्ये मुख्यमंत्री शिवसेनेनी सरशी केलेली आहे आणि शिवसेनेनी हे एकमेकांचं सरकार आपसात जे शह देण्याचं यांचं जे सध्या विषय सुरू आहे त्यामध्ये हा आपल्या सहभागी पक्षांना शह देण्यासाठी आणि ओबीसीच्या आरक्षणाला कायम करायला वेळ मिळावा तोपर्यंत या निवडणुका थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की मवियाच्या अंतर्गत या मुद्द्यावर एकमत नाही आणि ते तर समोरासमोरच दिसतंय. आपल्या सोबत असलेल्या संदेशजी सिंगलकरांना बोलायला संधी देऊयात. संदेशजी, नक्की पडद्यामागे काय घडलं आणि निवडून कोण येणार याच्यासाठी जे राज ठाकरे वारंवार सांगतात, मनसेचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी ही अधिकृत भूमिका घेतलेली आहे की मॅच आधीच फिक्स केली जाते, खेळणं हे फक्त आणि फक्त नाटक असणार आहे. मला एक तर किशोरजींचं अभिनंदन करावं असं वाटतं, कारण की कॅबिनेटच्या मीटिंग मधले सगळे मिनिट टू मिनिट त्यांना माहिती आहे. हो, म्हणजे हे विरोधी पक्ष म्हणून त्यांचं कौतुकच करायला लागेल. हे कौतुकच करायला पाहिजे, कारण की हे फक्त आता सध्या पिगासिसच्या संदर्भामध्ये जसे हेरगिरी करतात आहे सगळे कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये सुद्धा ते संदेशजी, तुमच्या पक्षाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये मतमतांतर लक्षात आलेलं आहे. ऐकून घ्या. आता किशोरजी, मी तुमच्यामध्ये बोललो नाही, त्यामुळे आता निवांतपणे ऐकून घ्या. आपण जी चर्चा सगळी रंगलेली आहे ती सगळी फक्त मुंबई महानगरपालिकेच्या पुरती रंगलेली आहे असं मला वाटत आहे, पण उर्वरित महाराष्ट्रामध्ये जवळपास 11 महानगरपालिकांमध्ये अजून निवडणूक आहे. आपण त्याही महानगरपालिकेचा विचार करायला हवा. आपण जर जेव्हा कोरोनाच्या बाबतीत बोलतोय, कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती अतिशय भयानक परिस्थिती होती. त्या भयानक परिस्थितीमध्ये प्रत्येक महानगरपालिकेचे नियोजन करण्याची पद्धत वेगळी होती. जरीही प्रोटोकॉल सारखा होता परंतु नियोजन करण्याची पद्धत सारखी होती. त्यामुळे काय झालं की शेवटच्या टप्प्यापर्यंत तर साताऱ्याला कोविडच्या केसेस आढळत होत्या. म्हणजे काहीतरी कुठे चुकत आहे, आपण त्याच्यातून काय निष्कर्ष काढता येईल, हा सगळ्या गोष्टींचा सार एकत्र करून त्या गोष्टींवर चर्चा करण्यात आली की महानगरपालिकेची नेमकी रचना कशी असायला पाहिजे. नाही, पण मग एक मिनिट संदेशजी, आपण जर समजा कोरोनाच्या अनुषंगानं ही चर्चा पुढे झाली आणि त्यातून निर्णय झाला असं सुचवणार असाल तर मग त्यात 2 सदस्यीय, 3 सदस्यीय, 4 सदस्यीय अशा प्रकारचा वेगवेगळा प्रस्ताव कसा काय येऊ शकतो?
एकनाथ शिंदेंना वेगळं कसं वाटू शकतं, अजित पवारांना वेगळी रचना कशी हवी असू शकते जर कोरोनाशी लढायचं असेल आणि द्विसदस्यीय किंवा बहुसदस्यीय प्रभाग रचना हेच त्यावरचं उत्तर असेल, तर त्यात निवडून येणाऱ्या लोकांच्या, निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येत फरक असता कामा नये. निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येमध्ये फरक असणे स्वाभाविकच नाही आहे, कारण ते संख्येच्या मर्यादितच असतात, त्या विशिष्ट ठराविकच संख्या असतात. नाही, आता मुंबईचं उदाहरण घ्या ना. मुंबईत तुम्ही एकच माणूस निवडून देणार आहात, इतर ठिकाणी 3-3 जण निवडून द्यायचे आहेत, म्हणजे मग पूर्ण मवियानं 3 आपले उमेदवार उतरवावेत आणि मविया म्हणूनच निवडणुकीला सामोरं जावं, याच्यासाठीची पूर्व तयारी आहे का? अजूनपर्यंत तसा निर्णय कोणता झालेला नाही, मलाही माहिती आहे. तो ज्यावेळेस महाविकास आघाडीच्या एकत्र लढण्याचा जर निर्णय होईल तो संपूर्ण महाराष्ट्रापुढे आपल्या माध्यमातून ठेवण्यात जाईल. तो अच्छा, ठीक आहे. एकदा रुपाली पाटील यांना संधी देऊयात पटकन. रुपाली पाटील, राज ठाकरे वारंवार या गोष्टीचा उल्लेख करतात की बहुसदस्यीय प्रभाग रचना म्हणजे मॅच फिक्सिंग आहे. मॅच फिक्सिंगच आहे आणि हे सतत जे कोरोनावर सांगतायत, तर कोरोना हा संपूर्ण जगामध्ये आला होता आणि फक्त मुंबईपर्यंत नव्हता. आणि कोरोनाच्या काळामध्ये या 4-4 प्रभागाच्या मध्ये एक नागरिकांना किती सफर करावं लागले ना, ते विचारा. प्रत्येक घरामध्ये कोरोना घरची एक कोरोना ही मृत्यू आहे, यांच्या उपाययोजना पोहोचलेल्या नव्हत्या. इव्हन लसीकरणामध्ये तू टाकतो का मी टाकतो, तुझे डोस मी पळवतो का माझे डोस तू पळवतो, 100 डोस आले तर 20-20 डोस वाटून घ्यायचे. नागरिकांना याच्याकडे नंबर लावू का त्याच्याकडे नंबर लावू, अशा अनेक त्रासांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे सारखं जे सांगतायत ना, कोरोनाच्या ह्याच्यावर जर करायचं होतं, याच्यावरचं उत्तर संजना गाडींकडून एकदा घेऊयात. संजना ताई, वारंवार मुद्दा परत काय येतो की राज्यामध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना लागू करताना दिलेला तर्क मुंबईला लागू होत नाही, हाच मुळात तर्क पटत नाहीये. जसं संजयजी म्हणाले, नक्की कुठे दुखतंय असा प्रश्न येतो इथे. एक सदस्यीय प्रभाग रचना हवी असं जर तुमचं म्हणणं असेल किंवा असा तुमचा जर एका असेल, तर मुंबईमध्ये ती एक सदस्यीय पद्धत आहे, मुळात त्याचं स्वागत तुम्ही करायला पाहिजे. आणि बाकीच्या ठिकाणी ते कसं याविषयी चर्चा झाली तर मी समजू शकते. मी वारंवार हा विषय जी आपला आवाज संजनाताई मध्येच बंद झाला. ठिकाणी तुम्ही आणताय, म्हणजे आज ह्या कोविडच्या काळामध्ये असलेली प्रभाग रचना किंवा असलेले एक सदस्य विस्कळीत करून मुंबईमध्ये सगळी विस्कळीतता आणण्याचा आपला माणूस होता का? नाही ना. मग त्या पद्धतीने तिथे काम होतंय. आणि आता रुपालीताई किंवा जे सांगतायत, तर त्या तुम्हीच सांगितलेल्या नोटमध्ये जो उल्लेख आहे की सगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर आणि त्यांचं मत ऐकल्यानंतरच आपण जी एक सदस्यीय प्रभाग रचना केली होती 2019 मध्ये महाविकास आघाडीने आल्यानंतर, ती रचना बदलून पुन्हा त्रिसदस्यीय करण्यात आलेली आहे. अच्छा, आता याच्यात एक नवा मुद्दा तुम्ही आणलात की सगळ्यांशी चर्चा झाली. याच्यामध्ये सर्वपक्षीय चर्चा नाही झाली आहे, मवियाच्या अंतर्गतच सर्व आहेत त्या तिघांशी चर्चा झाली आहे. किशोर शितोळे, अशा पद्धतीनं बहुसदस्यीय प्रभाग रचना 3 उमेदवार निवडून देण्याच्यासाठी जर होत असेल, तर स्वाभाविकरित्या याचं सूत्र काय आणि यातून येणारा निकाल कसा असेल? भारतीय जनता पार्टीला झेपणार आहे का 3 सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये निवडणूक लढणं? भारतीय जनता पार्टीला देवेंद्रजी फडणवीसांनी हा त्रिसदस्यीयचा निर्णय केलेला होता आणि आता सर्व जनमत हे भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे. कोरोनामध्ये या महाविकास आघाडीने जी सगळी राज्यातली व्यवस्था मोडकळीला आणलेली आहे, महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत, या सगळ्या परिस्थितीमध्ये या तिन्ही पक्षांना खात्री नाहीये की आपण ग्रामपंचायत काय आणि महानगरपालिका काय कुठे निवडून येऊ. आणि या सगळ्या कन्फ्युजन मध्ये ह्या सगळ्यांचं एकमत होत नाहीये. म्हणजे एक दिवशी ते कॅबिनेटमध्ये निर्णय करतात त्रिसदस्यीयचा आणि काँग्रेस दुसरीकडे पक्षाची बैठक करते. संदेशजी, त्या पक्षाच्या बैठकीमध्ये निर्णय होतो. आपण या किमान समान असमन्वयाच्या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छित आहात. वेळेच्या मर्यादेपोटी मी आपल्याला थांबवलंय. जाता जाता एक शेवटचा आणि पटकन प्रश्न हा आपल्यासोबत असलेल्या मनसेच्या प्रतिनिधींना. रुपालीताई, आपण सांगा, आपण निवडणुका लढणार आहात का? पक्ष म्हणून त्रिसदस्यीय आणि एकसदस्यीय दोन्ही ठिकाणी मनसे असेल का? एक लक्षात घ्या, निवडणुका तर आम्ही म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आदेश देतील त्याचा, परंतु वैयक्तिक मला विचाराल तर आम्ही आमच्या कामाच्या जोरावर निवडणुका लढायला तयार आहोत. परंतु या निवडणुका सुद्धा कायद्याने होण्यासाठी सरकारला विनंती आहे
की आपण जो 3चा प्रभाग घेतलाय त्याचा पुन्हा एकदा विचार करावा. बर, कारण आपण असं सांगताय की या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा. काँग्रेसचं तेच म्हणणं आहे. जाता जाता एक 30 सेकंद काँग्रेससाठी. काँग्रेस या आपल्या आग्रहाला कितपत पुढे नेणार आहे का हा आग्रह मध्येच सोडून देणार आहे की प्रभाग दोघांचा असावा, तिघांचा नाही? नाही, काल तुम्हाला एक सांगतो, किशोरजींचं एक म्हणणं मी खोडून काढतो आता सध्या. त्यांनी म्हटलं की आमच्या भाजपच्या नगरसेवकांना निवडून येण्याची संधी आहे. अजिबात नाहीये. नागपूरमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे. भाजपच्या नगरसेवकांना रस्त्यावर फिरणं सुद्धा कठीण झालेलं आहे. बर, तो दुसरा भाग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, कालच्या राहू द्यायला बैठकीत पाहिजे होतं संदेशजी, एक देशचा निर्णय राहू द्यायला पाहिजे होता. आणि अजूनही खात्रीने सांगतो की तुम्ही अजून 2 महिन्यामध्ये हा निर्णय तुम्ही बदलणार आहात, कारण तुम्हाला खात्री नाहीये. किशोरजी मध्ये बोलू नका. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. संदेशजी आपलं उत्तर पूर्ण करा. कालच्या बैठकीमध्ये निर्णय कसा झालाय, कालच्या बैठकीमध्ये सर्व राज्यातून लोकप्रतिनिधी आले होते. त्या लोकप्रतिनिधींना सगळ्यांचं म्हणणं ऐकून त्याच्यानंतरचा जो निर्णय ठराव घेण्यात आलेला आहे तो काही म्हणजे नुसतं चर्चा झाली नाहीये, त्याचा ठराव झालेला आहे. तो ठराव आम्ही राज्य सरकारला पाठवलेला आहे. आता राज्य सरकार त्याच्यावर निर्णय घेईल. संदेशजी, कॅबिनेटमध्ये मंत्री होते तुमच्या बैठकीतले, त्यांनी तिथे बोलायला पाहिजे होतं ना. मी नाही म्हटलं नाही तुम्हाला, तिथे बोलायला पाहिजे. तिथे कॅबिनेटमध्ये पूर्ण पदाधिकाऱ्यांना अलाव नसतं. कोणी अलाव तुम्हाला? नाही, पदाधिकाऱ्यांनी जाऊन कॅबिनेटमध्ये बोलला अशी अपेक्षा नाहीये. तुमचे मंत्री होते तिथे, अशोकराव चव्हाण होते, बाळासाहेब थोरात होते, नितीन राऊत असायला पाहिजेत. या सगळ्यांनी तिथं बोलायला हवं होतं. ठीक आहे, वेळ मर्यादेपोटी इथे थांबवतोय, माफ करा. पण काँग्रेसने घेतलेली भूमिका लक्षात घ्यायला हवी. काँग्रेसला प्रभाग रचनेत बदल हवाय. मनसेनं त्याचा विरोध केलाय. शिवसेना आपल्या मुंबई पुरता विचारात समाधानी आहे. भारतीय जनता पार्टीनं जुना त्यांचाच निर्णय लागू झाल्यानं यावर फारशी प्रतिक्रिया द्यायची नाही असं जणू काही ठरवलेलं दिसतंय. अर्थात हा घेतलेला निर्णय किती दिवस टिकेल आणि आतापर्यंत ज्या पद्धतीनं घेतलेल्या निर्णयांच्या बाबत फेरविचाराची परंपरा सुरू झाली आहे ती याही बाबतीत लागू होईल का हे पाहणं लक्षवेधी आहे. तुर्तास आजच्या चर्चेत इतकंच. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.